नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय समाजशास्त्र त्यावरील क्वेश्चन बँक म्हणजेच प्रश्नपेढी। त्यामधील प्रश्न चौथा, खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा। या संकल्पनांची उत्तरासहित पाहणार आहोत। तर त्यामधील पहिली संकल्पना आहे आश्रम व्यवस्था। उत्तर, आश्रम म्हणजे हिंदू समाज व्यवस्थेतील आयुष्यातील एक अवस्था किंवा टप्पा आहे। प्रत्येक पुरुष 100 वर्ष जगणार आहे असे गृहीत धरून त्याच्या आयुष्याची 4 भागात केलेली विभागणी म्हणजे आश्रम होय। ब्रह्मचर्याश्रम हा पहिला टप्पा पुरुषाच्या जन्मापासून तारुण्यापर्यंतचा म्हणजेच वयाच्या 25 वर्षापर्यंतचा काळ आहे। गृहस्थाश्रम हा दुसरा टप्पा तारुण्यापासून त्याच्या प्रौढ वयापर्यंतचा म्हणजेच वयाच्या 50 वर्षापर्यंतचा काळ आहे। वानप्रस्थाश्रम हा तिसरा टप्पा प्रौढावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतचा म्हणजेच वयाच्या 75 वर्षापर्यंतचा काळ आहे। संन्यासाश्रम हा अंतिम टप्पा पुरुषाच्या वृद्धावस्थेपासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा आहे। अशा प्रकारे आश्रम व्यवस्था यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते। दुसरी संकल्पना आहे मदरसा। उत्तर, मदरसामध्ये कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ यांचे वाचन आणि त्यांचा सखोल अर्थ समजावून घेणे यावर भर असे। त्याखेरीज शेती, हिशोब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधील कायदेकानून आणि न्यायव्यवस्था तसेच प्रशासन यासारखे विषयही शिकवले जात। त्याचबरोबर अरेबिक आणि पर्शियन भाषाही शिकवल्या जात। तत्कालीन इस्लामी जगतात सर्वत्र या भाषा शिकवल्या जात असत। अकबर बादशहा याचा वजी सुप्रसिद्ध विद्वान अबुल फल्ज याने नमूद केल्यानुसार अकबर बादशहा याने मदरशामध्ये शिकण्यास येणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा आणि उपनिषदांसारखे ग्रंथ यांच्या अध्ययनाची तजवीज केली होती। यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की त्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गरजांनुसार शिक्षण देण्याची व्यवस्था होती। विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आणि आयुष्यातील ध्येयानुसार विषयांची निवड करू शकत होते। मदरशातील शिक्षण संपल्यानंतर खाजगी शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण सुरू ठेवता येत असे। उदाहरणार्थ अब्दुल कादिर बदायुनी, अबुल फजल फैजी मदरशामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोंच्या राहण्याची सोय केलेली असे। त्यासाठी लागणारे आर्थिक बळ राज्यसत्ता आणि मुस्लिम अमीर उमरावांकडून मिळत असे। या दृष्टीने मदरशांची तुलना बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरामधील इसवी सन 7वे शतक विद्याकेंद्र यांच्याशी करता येईल। अशा प्रकारे मदरसा यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते। तिसरी संकल्पना आहे जात। उत्तर, भारतातील जाती व्यवस्था हा वैविध्याचा मोठा स्रोत आहे। इंग्रजीतील कास्ट या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दात सापडतो। त्याचा अर्थ वर्ण असा होतो। भारतातील वेगवेगळ्या वांशिक व जाती समुदायांची व्याख्या करण्यासाठी ब्रिटिशांनी कास्ट जात ही संज्ञा वापरली। समाजशास्त्रज्ञ जातीकडे 2 बाजूंनी पाहतात, वर्ण आणि जाती। वर्ण म्हणजे हिंदूची 4 श्रेणीमध्ये केलेली रचना होय। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। भारतामध्ये जवळपास 3500 जाती आहेत असे म्हटले जाते। त्यापैकी 751 जातीचा घटनेतील अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्यात आला आहे। भारतातील सामाजिक संरचना जाती व्यवस्थेवर आधारित होती। जाती या समुदायामधील संबंध वस्तुविनिमयावर आधारित असत। हा कृषी अर्थव्यवस्थेचा आधार होता। मात्र यामुळेच समुदायामध्ये विषमता आणि वंचितावस्था निर्माण झाली। जाती व्यवस्थेमुळे विविध जातींमध्ये वस्तू आणि सेवांचा विनिमय होतो। विनिमयामध्ये दाते आणि ग्राहकांचा समावेश असतो। यातील दात्याला जजमान म्हणून ओळखले जाते। जजमानास पूर्वी जमीनदार म्हणत, ग्राहकाला कामीन, कारागीर किंवा शूद्र जातीतील असे संबोधले जाई। कामीन जजमानाला सेवा देत असत। त्याचा मोबदला त्यांना वस्तुरूपात धान्य, कपडे, राहण्याची जागा, मोफत अन्न, खटल्यांमध्ये सहाय्य, वापर करण्यासाठी पशु आणि साधने इत्यादी मिळत असे। तथापि बाजारपेठ आणि चलन आधारित अर्थव्यवस्थेमुळे आता जजमानी व्यवस्थेचे महत्त्व कमी होत आहे। जाती व्यवस्था केवळ हिंदूमध्येच आहे असे नाही। मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मामध्येही जाती सदृश्य विभाजन पाहायला मिळते।
अशा प्रकारे जात यावर संकल्पना लिहिता येते. चौथी संकल्पना आहे वर्णाश्रम. उत्तर, वर्णाश्रम व्यवस्था हा आर्यकालीन म्हणजे वैदिक संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक होता. त्या अंतर्गत समाजाचे पुढील 4 स्तर मानण्यात आले होते. वर्णाश्रम व्यवस्था ही मूलतः श्रमविभाजनाच्या तत्वावर आधारित होती. त्या अंतर्गत ब्राह्मण या वर्णाचे कार्य धर्म अध्ययन आणि धर्म अध्यापन होते. क्षत्रिय या वर्णाने समाजाच्या संरक्षणाची आणि राज्यकारभाराची जबाबदारी पार पाडणे अपेक्षित होते. वैश्य या वर्णाने व्यापार, उद्योग, शेती, पशुपालनाद्वारा समाजाच्या विविध गरजांची पूर्तता करणे अपेक्षित होते. तसेच शूद्र या वर्णाने समाजातील अन्य 3 वर्णातील लोकांची सेवा करणे अपेक्षित होते. कालांतराने वर्णव्यवस्थेचे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. जात ही वंशपरंपरागत बनली, म्हणजेच ज्या जाती व्यक्तीचा जन्म झाला असेल त्या जातीची कार्य त्याने करणे निर्धारित झाले. विशिष्ट जातीचा विशिष्ट व्यवसाय निर्धारित झाल्याने जातीव्यवस्थेचे बंदिस्त वर्गव्यवस्थेत रूपांतर झाले. त्यातून वरिष्ठ जाती व कनिष्ठ जाती असे भेदभाव अस्तित्वात आले. अशा प्रकारे वर्णाश्रम यावर संकल्पना लिहिता येते. 5वी संकल्पना आहे भारताचे संविधान. उत्तर, 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान परिषदेने भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या तत्वांचा उद्घोष संविधानाच्या सरनाम्यात करण्यात आला. लोकशाही शासन प्रणाली निर्माण करण्यात आली. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या तत्वाच्या आधारे सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मतदान अधिकाराची वयोमर्यादा 1989 साली 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली. अशा प्रकारे भारताचे संविधान यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 6वी संकल्पना आहे आदिवासी कुल. उत्तर, आदिवासी कुल या संकल्पनेचे उत्तर आहे कुल हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांनी बांधली गेलेली कुटुंबे होत. त्याच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते. भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंश परंपरा यामध्ये विभागलेले आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात. उदाहरण, महाराष्ट्रातील वारली व कातकरी जमातींचे कुल म्हणजे संघटन. त्यालाच कुल संघटन असे म्हणतात. 7वी टीप आहे अनुसूचित जमाती. उत्तर, अनुसूचित जमाती ह्या वंचित घटकामध्ये येतात. भारतामध्ये बऱ्याच भागात अनुसूचित जमाती आढळून येतात. आदिवासी समाज हा अतिप्राचीन मूळ प्राचीन समाज आहे. मूळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजाच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासून वास्तव्य असणारा समूह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरात आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी, व्यवसाय आणि निवडणुकात उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या जातात. अशा प्रकारे अनुसूचित जमाती यावर संकल्पना लिहिता येते. लंगर ही संकल्पना आपण लिहूया. उत्तर, सार्वजनिक स्वयंपाकघराला पंजाबी भाषेमध्ये लंगर म्हणतात. 16व्या शतकातील संस्थापक गुरूंनी लंगरला संस्थात्मक रूप दिले. लंगरचे संस्थात्मक स्वरूप हे दान आणि समानता या तत्वांचे एकमेवाद्वितीय असे प्रतीक आहे. तिथे जातपात, वय, स्त्री पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा असा कोणताही भेदभाव न करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शाकाहारी भोजन पुरवले जाते. सर्व शीख गुरुद्वारांमध्ये लंगर असते. तिथे काम करणाऱ्या भेदाभेदाच्या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन कालखंडात भक्ती तत्वाला प्राधान्य देणाऱ्या चळवळी उदयाला आल्या. हिंदू धर्मपद्धतीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले.
या बदलामधून समाजाच्या सर्व जातीमधील आणि स्तरामधील लोकांना सामावून घेणारे भक्तिपंथ भारतातील विविध प्रदेशामध्ये उदयाला आले. अशा प्रकारे लंगर यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 9वी संकल्पना आहे पंचशील तत्वज्ञान, पंडित नेहरूंचे. उत्तर: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदिवासींच्या विकासाविषयी विशेष आस्था होती. आदिवासी विकासविषयक धोरणासाठी मार्गदर्शक अशा पंचशील सूचनांची मांडणी त्यांनी केली. पंडित नेहरू प्रणीत पंचशील पुढीलप्रमाणे: आदिवासी व्यक्तींच्या गुणानुसार त्यांचा विकास व्हावा, त्यांच्यावर कोणतीही बाह्य बाब लादणे आपण टाळूया. वनप्रदेशात आदिवासींच्या हक्काचे संरक्षण व्हावे. प्रशासन आणि विकासासाठी आदिवासींना प्रशिक्षण देऊन त्यांची गटबांधणी करावी. आदिवासींच्या प्रदेशात गरजेपुरते प्रशासन करावे. त्यांच्यावर विविध योजनांचा भडीमार देखील करू नये. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या आधारानेच काम करावे. आदिम समाजावर किती पैसा गुंतवला त्याच्या सांख्यिकी मांडणीवरून परिणामांची पडताळणी करू नये तर मानवी जीवनाच्या गुणवत्तेवरून ही परीक्षा व्हावी. राज्यघटनेतील ही ढोबळ मार्गदर्शक तत्त्वे आणि तरतुदी ध्यानात घेऊन आदिम समाजासाठी अनेक विशेष योजना आणि कार्यक्रम राबवण्यात आले आहे. अशा प्रकारे आदिवासी विकासासाठी पंडित नेहरू यांनी पंचशील तत्वज्ञान सांगितले आहे. त्यावर आधारित आपण थोडक्यात टीप पाहिली आहे. 10वी टीप आहे पंचायत राज. उत्तर: भारत सरकारने 1957 साली सामूहिक विकास कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी बलवंतराय मेहता समितीची नेमणूक केली होती. या समितीने लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे पंचायत राजची शिफारस केली होती. ग्रामीण शासन लोकशाही पद्धतीने चालावे या उद्देशाने त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्या अंतर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायत, विकास गट किंवा तालुका स्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यासाठी राज्य विधिमंडळांनी कायदे पारित केले. उदाहरण: मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 आणि महाराष्ट्र पंचायत समिती व जिल्हा परिषद कायदा 1961. अशा प्रकारे पंचायती राज यावर संकल्पना लिहिता येते. 11वी संकल्पना आहे कंबाड नृत्य. उत्तर: कंबाड नृत्य म्हणजेच वारलींच्या वर्षा नृत्याची दंतकथा. आदिम जमातींची बहुतांश गाणी आणि नृत्ये निसर्गपूजनाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रातील ठाणे, रायगड आणि पालघर भागात वारली जमाती आढळतात. या जमातीतील कंबाड नृत्य हे धान्य देवतेला समर्पित आहे. कंसारी देवी याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. आदिम जमातीतील लोक अन्नधान्याची नासाडी करतात म्हणून धान्य देवता त्यांच्यावर कोपली होती. रागावलेली देवता एके दिवशी अचानक दिसेनाशी झाली. ती कुणाच्याच नजरेस पडेना. मग स्थानिक लोकांनी नरा देव नावाच्या वर्षा देवतेला साकडं घातलं आणि वर्षा नृत्य केलं. दगडाच्या फटीत दडून बसलेल्या धान्य देवतेला वर्षा देवतेने शोधून काढले. याचा परिणाम म्हणून कोपलेली धान्य देवता धर्तीवर अवतरली. तिथे पुनर्निर्मिती करू लागली आणि अशा प्रकारे आदिम लोकांना पोटाची खळगी भरण्यास अन्नधान्य मिळू लागले. कासारी देवी पुन्हा कोप पावेल या धास्तीने आदिम लोक धान्याची नासाडी होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतात, असेही या दंतकथेत सांगितले आहे. वारली जमातीतील केवळ पुरुषच वर्षा ऋतूच्या प्रारंभी हे नृत्य करतात. अशा प्रकारे कंबाड नृत्य यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 12वी संकल्पना आहे शहरी गुन्हेगारी. उत्तर: शहरी गुन्हेगारी वाढत्या शहरीकरणाचा परिपाक आहे. असा प्रचलित समज आहे की झोपडपट्टीत राहणारे दरिद्री आणि उपेक्षित गुन्हेगारीकडे वळतात. मात्र हा समज चुकीचा आहे. कारण झटपट पैसा प्राप्त करून ऐशोआरामी जीवन जगण्यासाठी वरिष्ठ वर्गातील लोकही गुन्हेगारीकडे वळतात. आयुष्यात एका टप्प्यावर अयशस्वी झालेले सुशिक्षित तरुणही गुन्हेगारीकडे वळतात. राजकारणी आणि अभिजन वर्गाच्या आशीर्वादाने गुंडांच्या टोळ्या पोसल्या जातात. कालांतराने हेच गुंड पैसा आणि पाशवी बळाचा वापर करून राजकारणात प्रवेश करतात आणि उच्च पदस्थ बनतात. स्त्रियांचे अपहरण व अतिप्रसंग, सायबर व आर्थिक गुन्हे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुन्हेगारीमुळे शहरी जीवन अत्यंत असुरक्षित बनले आहे. अशा प्रकारे शहरी गुन्हेगारी यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 13वी संकल्पना आहे काळी जादू. उत्तर:
आदिवासी लोकांमध्ये काळी जादू आणि पांढरी जादू ह्या बाबी अंमलात आणताना दिसून येतात. त्यामध्ये पूर्वजांचे पूजन, आजारी पडल्यास मंत्रतंत्राचा वापर करणे, काही वाईट घडत असल्यास ती परिस्थिती सुधारण्यासाठी मांत्रिक तांत्रिकाचा आधार घेणे, तसेच आजारी पडल्यास डॉक्टराकडे जाण्याऐवजी दोरे बांधणे, अंगारे लावणे या गोष्टी केल्या जातात. तसेच या जादूच्या नावाखाली बरेच लोक नरबळी दिले जातात. अलीकडे नवस्फूर्तीसाठी प्राण्यांचे बळी देण्याचे प्रकारही दिसून येतात. काळी जादू, पांढरी जादू ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत. आदिवासी लोकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कायदेसुद्धा करण्यात आले आहेत. 14वी संकल्पना आहे धार्मिक विविधता. उत्तर. धार्मिक विविधता या संकल्पनेवरील उत्तर पुढीलप्रमाणे. धर्मसंस्था जगभरात सर्वत्र आढळते. भूतकाळ आणि वर्तमान काळातील सर्व समाजामध्ये धर्मसंस्थेचे अस्तित्व आहे. धार्मिक मतप्रणालीचे आर्थिक उपक्रम, राजकीय चळवळी, सामाजिक श्रेणी आणि सांस्कृतिक भेद यावर प्रभाव असतो. धर्म हा भारतीय समाजातील विविधतेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. भारत हा बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक देश असला तरी संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे समाजाची धर्मनिरपेक्षाविना जपली जाते. भारत हा असा देश आहे जिथे आदिम समाजाचा आत्मावाद आणि निसर्गवाद, हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म या धर्माचा इथे उगम झाला आणि भरभराटही झाली. नंतरच्या काळात ख्रिस्ती धर्म, इस्लाम, पारशी आणि शीख धर्माचा प्रभावही आढळतो. यापैकी प्रत्येक धर्माच्या मूलभूत कल्पना आणि श्रद्धा भिन्न आहेत, तरीही हे धर्म भारतीय समाजात एकोप्याने नांदतात. भारतीय संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्कामध्ये नमूद केला आहे. जगभरात भारतीय धर्मांचा विलक्षण प्रभाव पाहावयास मिळतो. प्रत्येक प्रमुख धर्माचे तत्त्वप्रणाली, पंथ आणि संप्रदाय यामध्ये उपविभाजन झाले आहे. पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये धार्मिक अस्मितांवर आधारित भारतातील धार्मिक गटांचे वितरण नमूद केले आहे. अशा प्रकारे धार्मिक विविधता यावर संकल्पना लिहिता येते. 15वी संकल्पना आहे भाषिक विविधता. उत्तर. खंडप्राय विस्तार आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारताची राजकीयदृष्ट्या 29 राज्यात विभागणी करण्यात आली आहे. सन 1956 मध्ये ब्रिटिश राजवटीतील प्रांतांची भाषावर पुनर्रचना करण्यात आली. याचाच अर्थ भारतीय राज्यकर्त्यांनी भारतातील भाषिक विविधतेची दखल घेऊन जनतेच्या प्रादेशिक अस्मितेची पूर्तता केली. भारतामध्ये शेकडो भाषा आणि बोलीभाषा वापरत आहेत. भारतीय संविधानाने 22 भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा तर इंग्रजी ही संपर्क भाषा आहे. राज्यांच्या राज्यकारभारात प्रादेशिक भाषेत करण्यात येतो. राज्यांचा राज्यकारभार प्रादेशिक भाषेत करण्यात येतो. उच्च शिक्षण प्रादेशिक भाषेत दिले जाते. शिक्षणासाठी प्रादेशिक भाषा हिंदी आणि इंग्रजी असे त्रिभाषासूत्र स्वीकारण्यात आले आहे. भाषिक विविधतेचा परिणाम म्हणून आकाशवाणी आणि प्रसार भारती आपल्या कार्यक्रमांचे प्रसारण 23 भाषा आणि 179 बोलीभाषांमध्ये करते. भारतात सर्वाधिक 57.1% लोकसंख्या हिंदी भाषिक तर 8.2% लोकसंख्या मराठी भाषिक आहेत. अशा प्रकारे भाषिक विविधता यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 16वी संकल्पना आहे प्रादेशिक विविधता. उत्तर. एखादा प्रदेश ही स्थळ आणि काळ आधारित बांधणी आहे. अशा प्रदेशामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिनसीपणा आढळतो. या भौगोलिक प्रदेशांमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्याने ते समान वर्तमान काळाशी जुळवून घेऊ शकतात. तथापि संकुचित प्रादेशिक अस्मिता या व्यापक अस्मितांपासून स्वतंत्र नाहीत. उदाहरणार्थ, प्रत्येक प्रादेशिक अस्मिता संदर्भानुसार समजून घेणे गरजेचे आहे. प्रदेश म्हणजे देशातील भौगोलिक एकक आहे. उदाहरणार्थ, 7 राज्ये असलेली ईशान्येकडील प्रदेश, ज्याला 7 सिस्टर्स असेही संबोधतात. तथापि राज्यांतर्गत देखील काही प्रदेश असतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पुढीलप्रमाणे आहेत: कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. अशा प्रकारे प्रादेशिक विविधता यावर संकल्पना लिहिता येते. 17वी संकल्पना आहे जातीय विविधता. उत्तर. जातीय व्यवस्था यावर संकल्पना पुढीलप्रमाणे. वर्णव्यवस्थेतून जातीव्यवस्थेचा उगम झाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्णव्यवस्थेतील 4 वर्ण होते. वर्णव्यवस्थेचे जाती व उपजातीत विभाजन झाले. आज भारतात 3500हून अधिक जाती उपजाती अस्तित्वात आहेत. भारताने समतेचे तत्त्व स्वीकारले आहे आणि संविधानाने जातीभेदाचे व अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे. अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी भारताच्या राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
अशा प्रकारे जातीय विविधता यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 18वी संकल्पना आहे वर्ग. उत्तर, वर्गावर आधारित विविधता सर्वात महत्त्वाची आहे. आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि शिक्षण यावर आधारित असतो. आपल्या आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारांवर, निवडीवर, पूर्वग्रहावर, स्वप्न आणि आशा आकांक्षावर दिसून येतो. आपण कोणत्या आर्थिक वर्गाचा भाग आहोत याबाबतच्या जाणीवेनुसार आपण वास्तवात जगत असतो. उदाहरणार्थ, आपण सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवास करायचा की स्वतःची गाडी वापरायची, जवळच्या दुकानातून धान्य घ्यायचे की मॉलमधून शिक्षण, कुठे घ्यायचे, लग्न कसे करायचे, असे वेगवेगळे निर्णय आपण आर्थिक वर्गानुसारच घेतो. भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहेत. बहुतांश लोक मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग आहेत. अशा प्रकारे वर्ग यावर संकल्पना आपल्याला लिहिता येते. 19वी टीप आहे लिंग, 20वी टीप आहे लैंगिकता आणि 21वी टीप आहे लिंग अभिव्यक्ती. ह्या तीनही संकल्पना एकाच वेळेस परीक्षेमध्ये येणे शक्य नाही. या तीनपैकी कोणतीही एक संकल्पना परीक्षेमध्ये येऊ शकते. या तीनहीचं उत्तर थोड्याफार प्रमाणात सारखंच आहे. उत्तर, लैंगिक विविधता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम लिंग, सेक्स आणि लिंगभाव, जेंडर यातील फरक समजून घ्यावा लागतो. लैंगिक विविधता ही लिंगभाव या संकल्पनेशी जोडलेली आपणास दिसून येते, जे दुहेरी लैंगिकता, लैंगिक अभिव्यक्ती, लैंगिकता आणि लैंगिक अभिमुक्तता याच्याशीही निगडीत आहे. आपण म्हटलंच आहे की या तीनही संकल्पनेचं उत्तर सेमच आहे, म्हणजे सारखंच आहे. या तीनही संकल्पना एकच आहेत. लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, ती तो सीमारेषा पलीकडील लिंगभावाचा समावेश होतो. आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवेमध्ये व्यक्तीच्या लैंगिक अभिमुक्तेचा देखील अंतर्भाव होतो. याच संदर्भात तुम्हाला LGBT ही आद्याक्षरीही परिचित असतील. लेस्बियन, स्त्री आणि स्त्रीमधील शारीरिक संबंध. गे, पुरुष आणि पुरुषांमधील समलैंगिकता, शारीरिक संबंध. बायसेक्शुअल, जी व्यक्ती दोन्ही लिंगाशी, स्त्री आणि पुरुष आकर्षित असते अशी. तृतीयपंथी, एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना याच्याशी सुसंगतता आढळून न येणे. मुलांचे आणि मुलींचे सुयोग्य वर्तन कसे असावे हे सामाजिक संस्कारातून, बळजबरीने किंवा सांस्कृतिक व्याख्यातून ठरवले जाते. यामुळे दोन समाजामध्ये फरक जाणवतो किंवा एखाद्या समाजातील दोन घटक देखील वेगवेगळे असतात. यातूनच समाजातील सामान्यतेचा या नियमानुसार लिंगभावातील फरकाचे सामान्यीकरण केले जाते. प्रभाव लक्षात येतो हा नियम समाजामध्ये आणि समाजातील कुटुंब, लग्न, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, धर्म यासारख्या संस्थांमध्ये लागू होतो. काही व्यक्ती गट आणि समाजांनी द्वयी बायनरी या संकल्पनेलाच आव्हान दिले आहे आणि त्यामुळे लैंगिकता व लिंगभावात्मक बहुलता ही अधिक समावेशक झालेली दिसून येते. लिंगभाव विविधतेबाबत चर्चा करत असताना विविधतेला कारणीभूत आणखी एक संज्ञा आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे, ती म्हणजे लिंगभावाचे प्रगटीकरण ही संज्ञा. लिंगभाव सामाजिकरणाशी संबंधित आहे. आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभावासंबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो. आज मात्र समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे. म्हणजे जे द्वैलिंग व्यवस्थेत बसत नाहीत असेही लोक आहेत. लिंगभाव तरलता ही पाश्चिमात्य बाब नाही, हा आपल्या भारतीय परंपरेचाच भाग आहे. द्वैलिंग व्यवस्थेत न बसणाऱ्या भारतीय देवतांचीही उदाहरणे आहेत. लैंगिकता, एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक, भावनिक आणि किंवा लैंगिक संबंध असू शकतो. यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते. लैंगिक अभिमुखता ही प्राधान्य किंवा निवड नव्हे. तुम्ही LGBT, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल अँड ट्रान्सजेंडर चळवळीबद्दल ऐकले असेल. दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केला. त्यामध्ये भारत सरकारने तृतीयपंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे. लिंगभावाधारित भिन्नतेविषयी जागरूकता आणि संवेदनशीलतेमुळे लिंगभावासंबंधी अज्ञान आणि गैरसमजुती दूर करता येतील. विविध लिंगभावासंबंधी अस्मिता असलेल्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून देता येईल. ज्या व्यक्तीचा लिंगभाव समानुरूप नाही तिच्याबाबत द्वेष, हिंसा, पूर्वग्रह आणि शोषण होणार नाही. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देता येते. अशा प्रकारे लिंग, लैंगिकता किंवा लिंग अभिव्यक्ती ह्या ज्या 3 संकल्पना आहे त्यावरील आपण
स्पष्टीकरण अगदी सविस्तर पाहिलं आहे. कोणतीही संकल्पना आली तर आपण उत्तर असंच लिहिलं तरी आपल्याला गुण मिळू शकतात. अशा प्रकारे प्रश्नपेढीतील प्रश्न 4 खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. त्यामधील आपण 21 संकल्पनेचा या ठिकाणी उत्तरासहित अभ्यास केला आहे. यापुढील संकल्पना पाहण्यासाठी विविध प्रश्नपेढीवरील उत्तरे पाहण्यासाठी स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल